बहिणींनो, खऱ्या अर्थानं या ठिकाणी मी सांगू इच्छितो, बिजली चमकती है तो आकाश बदल देती है, बिजली चमकती है तो आकाश बदल देती है, आंधी उठती है तो दिन रात बदल देती है, जब गरजती है नारी शक्ती तो इतिहास बदल देती है। अशा प्रकारचा इतिहास बदलण्याची शक्ती आज तुमच्या हातामध्ये आहे आणि म्हणूनच आज या वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून एक मोठं परिवर्तन आपण करतोय। काल माननीय प्रधानमंत्री महोदयांनी लखपती दीदीचा कार्यक्रम केला। आपल्याला आश्चर्य वाटेल, आमच्यासारख्या आपल्यासारख्या सगळ्या घरगुती महिला होत्या, आज त्यांच्यापैकी कोणी वर्षाला 2 लाख कमवतोय, कोणी 4 लाख कमवतोय, कोणी 8 लाख कमवतो आहे। 1 कोटी महिला लखपती झाल्या आहेत। प्रधानमंत्री महोदय 3 कोटी महिलांना लखपती बनवतायत। आम्ही ठरवलंय पहिल्या टप्प्यात 25 लाख आणि त्यानंतर 1 कोटी महाराष्ट्रातल्या महिला आम्ही लखपती दीदी बनवणार आहोत। म्हणजे त्या 1 कोटी महिलांचं वर्षाचं उत्पन्न 1 लाखापेक्षा जास्त असेल आणि त्या नोकरी मागणाऱ्या महिला असणार नाहीत, नोकरी देणाऱ्या महिला असतील। अशा प्रकारचं सक्षमीकरण आम्ही हातामध्ये घेतलेलं आहे आणि म्हणून मी तुम्हाला एवढीच विनंती या निमित्ताने करतोय की या संपूर्ण महिला केंद्रित आमच्या योजना आहेत, एक मोठं परिवर्तन आपण घडवतोय आणि खऱ्या अर्थानं अजितदादांनी सांगितलं ते देखील खरं आहे। आज समाजामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात महिलांच्या बद्दल अपराध होतात, समाजाला एक कीड लागली आहे। आम्हाला माता म्हणून, पिता म्हणून, आमच्या परिवारामध्ये आमची जी मुलं आहेत त्यांना देखील समजावून सांगावं लागेल, महिला या कमोडिटी नाही आहेत, महिला ज्या आहेत त्या आपल्या माता आहेत, त्या आपल्या भगिनी आहेत, त्यांच्यामुळे आपण अरे माता नसती तर कोणीच जन्माला आलं नसतं ही शिकवण देऊन आमच्या महिलांच्या प्रती त्यांच्या मनामध्ये आदर तयार करणं देखील गरजेचं आहे। पण त्याच वेळी जे लोक महिलांचा अनादर करतील, जे त्या ठिकाणी महिलांच्या विरुद्ध अपराध करतील, त्यांना देखील मोकळं सोडलं जाणार नाही। कठोरात कठोर शिक्षा, अगदी आवश्यकता पडली तर फाशीपर्यंतची शिक्षा त्यांना देण्याचा मानस हा या ठिकाणी आमच्या सरकारने केलाय। मी